मुळात या जागेवर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये आम्ही या चित्रपटाचा कॅरेक्टर लॉन्चचा इव्हेंट केला होता. सगळ्या व्यक्तिरेखा कुठली व्यक्तिरेखा साकारणारा हा कार्यक्रम इथे केला होता मागच्या वर्षी. आणि त्याच्या आधीच्या वर्षी चित्रपट करतो याची घोषणा पण मी याच मंचावरून केली होती 3 वर्षापूर्वी. आणि आज ट्रेलरसुद्धा याच ठिकाणाहून होतो याचा आनंद आहे. मला वाटतं ही अशी जागा आहे की ज्यामधनं महाराष्ट्रापर्यंत लवकर पोहोचणे सहज शक्य होईल. आणि आज ते कदाचित राजसाहेबांनी ते सांगितलं सुद्धा आहे. सो खूपच छान होतं. मला स्वतःला अजून मोठं करणारा होता, म्हणजे समजुतीनंही आणि काय म्हणतात की अभिनयासाठी सुद्धा म्हणतात ना की कार्यशाळाच होती माझ्यासाठी. सर प्लीज बोलताना राईट टू लेफ्ट बघून बोला ना. अच्छा, ते माझ्यासाठी सुद्धा एक कार्यशाळा असल्यासारखंच होतं. आणि हा जो अनुभव होता तो विलक्षण होता. बाबूजींच्या गाण्यांवरती लहानाचे मोठे झालो, पण आता ती गाणी मागे वाजणार आहेत आणि त्याच्यावरती मी बाबूजी म्हणून परफॉर्म करणार आहे. हा एक पाहणंसुद्धा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे समजा. आणि हा खरं तर त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 मेला कळेलच. म्हणजे फक्त मर्यादित गाण्यांपुरतंच न राहता त्यांच्या आयुष्यातसुद्धा अनेक प्रसंग असे घडले की जे आपल्याला अजून माहीत नाही आहेत. तर ते सगळे प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते सीन या अर्थाने पाहायला मिळणार आहेत. कोणी एखादा किस्सा सांगतोय असे नाही आहेत. त्यामुळे त्याची मजा वेगळी असणार आहे. आणि त्यामध्ये ती पात्र तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजे राजाभाऊ परांजपे दिसणार आहेत, गदी माडगुळकर दिसणार आहेत, गोलवलकर गुरुजी दिसणार आहेत, सावरकरसुद्धा दिसणार आहेत. असे अनेक पात्र तुम्हाला दिसणार आहेत. ललिताबाई दिसणार आहेत. त्यामुळे ललिताबाई आणि बाबूजींमधला जो काही एक त्यांच्यातलं जे काही नातं असेल ते सुद्धा तुम्हाला इथे या चित्रपटातून पाहायला मिळणार. मृण्मयी, तू काय सांगशील? ट्रेलर लॉन्च झालाय, काय भावना? आणि ललिताबाई साकारताना एक चॅलेंजिंग कोणती जास्त गोष्ट होती तुला वाटते? ट्रेलर लॉन्च झाल्यानंतरच्या भावना आमच्या सगळ्यांच्याच असं आहे की थोडं सिनेमातलं ना लोकार्पण व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ती जी उत्सुकता असते की कशा पद्धतीने लोकांचा खूप सुंदर रिस्पॉन्स आहे. मी मगाशीसुद्धा आभार मानत होते तेव्हा आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं सगळ्या रसिक प्रेक्षकांचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो. याचं कारण म्हणजे हा सिनेमा फक्त आम्ही नाही प्रमोट करत होतो, तर सोशल मीडियावरती सिनेमा येण्याच्या आधीच इतकं भरभरून लोक लिहितात आणि त्यांच्या लिखाणामधूनच हे सिद्ध होतं की ह्या विषयावरती किंवा बाबूजींवरती सिनेमा बनणं हे किती जास्त महत्त्वाचं होतं. लोक किती आतुरतेने ह्या गोष्टीची वाट बघत आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच जेव्हा आता गाणी दिसायला लागली ना तेव्हा आतमध्ये आम्ही सगळेजण घाबरलो म्हणण्यापेक्षा एक अनामिक हुरहुर होती की हे सगळं आपल्याला नक्की आपण पेलू शकलो आहे ना, हे लोकांना नक्की आवडणार आहे ना, कोणाच्या कशा प्रतिक्रिया असतील. त्यामुळे आता कसं काम झालं हे 1 मेला लोक सांगणार आहेत. पण इतक्या मोठ्या व्यक्तींच्या भूमिका आम्हाला साकारायला मिळणं हे आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या वतीनं सुद्धा सौरभ काळगे आणि योगेश देशपांडे यांना मनापासून धन्यवाद देते. कारण कालच मी एका कार्यक्रमाला गेले होते आणि तिथून येताना एक जण माझ्याशी गप्पा मारत होते आणि त्या म्हटल्या की आम्ही ना संगीत क्षेत्रातले जे सगळे होत ना आम्ही आमच्या वर्तुळामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे की ह्यांचा सिनेमा बघणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. का तर आजवर किंवा आजसुद्धा गदिमा आणि बाबूजी यांच्या नावावरती अनेकांची पोटं चालतात. अनेक कार्यक्रम हे हाऊसफुल होत आहेत फक्त गदिमा आणि बाबूजी ही नावं ऐकून. तर त्यामुळे आपण त्यांचं किती जास्त देणं लागतो हे सगळ्यांना माहिती आहे. आता 1 मेला थिएटरमध्ये प्रेक्षकांना यांच्या रूपात भेटायची आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. सागर सर, तुम्ही काय सांगाल? साकारलेलं आता हे सगळं इतक्या मोठ्या प्रतिभावान माणसाची भूमिका करणं म्हणजे मुळात चॅलेंजिंग असतंच. फक्त एकच होतं की त्याचं कॅरिकेचर होऊ नये. आणि त्यांनी जे मांडलेलं आहे कवितेतून गाण्यांमधून तर ते तशा पद्धतीनं प्रेक्षकांना पण माझ्या रूपे वाटावं. आणि हा जो स्वरगंधर्व सुधीर फडके नावाचा सिनेमा आमचा आत्ता येतो आहे त्याचा प्रवास जो रेखाटलेला आहे योगेशने, तर त्याच्यामध्ये कसं असतं की सगळे मिळून त्याच्या डोक्यातला एक विषय एक विचार त्याला जसे फडके मांडायचे आहेत ते त्यानं ठरवलेलं आहे. तर तो पुढे नेताना ती भूमिका कितपत महत्त्वाची ठरती आहे आणि त्याला आवश्यक आहे त्या पद्धतीनंच ती बाबूजींना सपोर्ट करत ती गोष्ट पुढे नेते आहे की नाही
याविषयी जरा जास्त लक्ष देऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थातच गदिमांची प्रतिभा माझ्याकडे असण्याचा काही संबंधच नाही आहे, पण ही जी काही प्रतिमा म्हणून जी उभी केलेली आहे ती तरी लोकांना त्यांची आहे अशी वाटावी एवढीच इच्छा आहे. आदिश, तू काय सांगशील? तरुण वयातील बाबूजी साकारतो काय जबाबदारी? खरं तर खूपच मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की भूमिका साकारायची आहे तेव्हा आत्ताही म्हणजे त्या क्षणापासून आत्ता या क्षणापर्यंत माझं हार्ट रेट हे फास्ट असतं जेव्हा मी बाबूजींविषयी काही बोलतो तेव्हा, कारण इतकी मोठी व्यक्तिरेखा आणि खरं तर आपण काम करतो हे प्रेम कमवायला, तो मान कमवायला. आणि जेव्हा हा चित्रपट केला मी त्यांच्या गाण्यांचे संस्कार लहानपणापासूनच माझ्यावरती आहेत. त्यांची गाणी मी ऐकत होतो, खूप मोठा चाहता आहे आजही. पण ही भूमिका माझ्या वाट्याला येईल हे माहीत नव्हतं. आणि या अख्ख्या प्रवासातनं मला वाटतं योगेशजी आणि संपूर्ण टीम म्हणजे एक बायोपिक करणं मला असं वाटतं सगळ्यात अवघड काम आहे. कारण वेशभूषापासून तुमचं सगळं म्हणजे सगळ्या टेक्निशियन्सचं प्रत्येकाचं काम हे एक कम्प्लीट टीम एफर्ट आहे. आणि आता मला असं वाटतं की भूमिका करताना सुद्धा जेव्हा मी आता बघतोय बरेच सीन्स आहेत यांचेसुद्धा आहेत, बरेच सीन्स आम्ही एकत्र काम नाही केलं आहे. सो ते बघताना मी एक प्रेक्षक म्हणून आणि बाबूजींचा चाहता म्हणून बघतो. त्यामुळे खूप एक नवल वाटतं आणि मला खूप उत्सुकता आहे की हे कसं होणार आहे. पण मला असं वाटतं की बाबूजी हे नाव इतकं मोठं आहे महाराष्ट्रात, मला वाटतं अख्ख्या देशातच खरं तर बाहेर आहे, की मला असं वाटतं की लोकांचं इतकं प्रेम आहे की लोक येऊन ते बघतील. आणि आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही ती जबाबदारी बरोबर पेलली आहे का. कारण जर मला असं वाटतं की 100% नाही तर किमान कुठेतरी जवळपास जरी गेलो तरी आमच्या सगळ्यांसाठी एक ती अचिव्हमेंट असेल. तर खूप प्रेमाने हा सिनेमा सगळ्यांनी केलेला आहे. भयंकर प्रत्येकाने आपलं सगळं काही देऊन ती भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तो सगळ्यांसमोर आता एक मिला येतो. तर आता फक्त वाट बघतो तुमच्या प्रतिक्रियेची आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला खरंच तो चित्रपट खूप आवडेल. सुनील सर, राज ठाकरेंच्या हस्ते ट्रेलर लॉन्च झाला, तर एक गमतीशीर मुलाखत होणार होती असं आम्हाला कळलं. स्टेजवरही तुमची राज ठाकरेंसोबत थोडीशी चर्चा झाली, ते हॅपी मुवमेंट्स आम्ही पाहिली आणि खाली देखील चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली आणि कशी चर्चा अशी काही झाली नाही. त्यांना फक्त त्यांनी एवढं आवर्जून सांगितलं की छान केलंस, त्यांचे विशेषतः गातानाचे जे त्यांच्या लकबी होत्या त्या खूप छान पद्धतीने तू उचललेस, त्याच्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. आणि बाकी जनरल आमचं वेगळ्या गोष्टीवरून काहीतरी चालू होतं. अशा ताईंची तू भूमिका साकारायची. आज ॲक्च्युली खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे आनंद आहे, समाधान आहे, एक हुरहुर आहे, दडपण आहे, असे खूप वेगवेगळ्या गोष्टी डोक्यात चालू आहेत. आणि आम्ही सगळे मागे हेच बोलत होतो की आता हे बघताना ते गाणी जेव्हा मेडली ती चालू झाली तेव्हासुद्धा आम्हाला अंगावर काटा आला खरं तर. त्यामुळे एक खूप असं वेगळ्या प्रकारचं काहीतरी घडणार आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आम्ही याच मंचावरून कॅरेक्टर रिव्हील किंवा एक या फिल्मचा लॉन्च इव्हेंट केला होता. आणि आता ट्रेलर लॉन्च आणि 1 मेला चित्रपट प्रदर्शित होतोय. तर त्यामुळे आत्तापर्यंत हा चित्रपट आमच्या सगळ्यांचा होता. म्हणजे आमचे प्रोडक्शनमधले HODs असतील, आमची संपूर्ण टीम, सौरभ सर, योगेश आणि आम्ही सगळे कलाकार. आणि आता 1 तारखेला तो आपल्या सगळ्यांचा होणार आहे. तर त्याच्यासाठी खूप आनंद आहे आणि समाधान आहे. आणि आशाबाईंची व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मला या चित्रपटाच्या निमित्ताने लाभलं, याचा आनंद खूप मोठा. आता तुम्ही सांगा ना, तुम्हाला कसं वाटतंय? हो, एक्झॅक्टली. आता हे माईक आपण कसं वाटतंय? हाऊसफुल कोणीतरी म्हणाले ते शूट करा. नाही, कारण आम्हाला ती सुद्धा उत्सुकता आहे की आम्ही तुमच्या मार्फत लोकांशी बोलतोय, त्यामुळे तुम्ही आमचे खरं तर महत्त्वाचे प्रतिनिधी आहात, लोकांपर्यंत हे सगळं पोहोचवणार आहे. आणि एरवी आपण चित्रपट नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे करत असतो, पण अशा पद्धतीचा चित्रपट अनेक वर्षातून एखादाच होतो आणि मग तो इतक्या सगळेजण मनापासून करत असतात. तर ते तुम्हाला कसं वाटतंय तो सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे मला खरंच जाणून घ्यायचं होतं की जे आजपर्यंत तुम्ही बघितले, ट्रेलर्स बघितले, टीजर्स बघितले आहेत, आमचे इंटरव्ह्यूज तुम्ही केलेले आहेत, तर ते बघून तुम्हाला वाईब्स काय येत आहेत हे सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक मेचे इतके वर्ष आम्ही ऐकत आलो तर पुढे आम्हाला बघायला मिळतं. एक्झॅक्टली. आम्ही म्हणतो ना की हा ऍक्च्युली ना आमचा चित्रपट नाही, हा आपल्या सगळ्यांचा चित्रपट आहे. कारण ते आपल्या सगळ्यांचे आहेत, अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य खरं तर परिपूर्ण होऊच शकत नाही असं आहे. आता प्रेस शो लवकरात लवकर करा. हो, जरूर जरूर. सुखदा आणि मला असं मला वाटतं हा माझा आणि आमच्या सगळ्यांचाच एक अत्यंत प्रेमळ आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही सगळेच
अत्यंत काय आपण म्हणतो चिकाटीचे आणि खूप सेन्सिटिव्हली काम करणारे आर्टिस्ट आहोत. मग स्क्रिप्ट असेल किंवा आमचे डिपार्टमेंटचे सगळी लोक असतील. आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की एक प्रचंड प्रामाणिक प्रयत्न, एका अप्रतिम कलाकाराची गोष्ट आम्हाला तुमच्या पुढ्यात ठेवायची आहे, जे खरं तर तुमचेच आहेत. या चित्रपटाची टाईम फ्रेम अशी आहे की हा त्याही काळातला नाही आहे की त्यांना भेटलेले, त्यांना बघितलेली लोक हयातीत नाही आहेत. आणि ते खरं तर आमच्यासाठी त्याचं दडपण जास्त येतं. कारण दर प्रमोशनच्या कुठल्या ना कुठल्या समारंभाला कमीत कमी एक व्यक्ती भेटते जी भेटून सांगते की आम्ही माणिकबाईंना भेटलो आहे किंवा आम्ही त्यांना बघितलं आहे किंवा गीत रामायणाच्या शेवटच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो. असं जेव्हा कोणीतरी भेटून जातं तेव्हा दरवेळेस एक रिमाइंडर येतं की ही त्यांना भेटलेली माणसं आहेत सगळी. आणि एक गंमत आहे त्यामध्ये, दडपण आहेच आहे, पण त्याचबरोबर एखादी आपले आजी आजोबा असतात ना ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप प्रेम वाटतं मनापासून. म्हणजे मला अजूनही जितक्या वेळा ट्रेलरमध्ये बाबूजींना धक्का दिल्याचं मला बघून मला दरवेळेस राग येतो, पटकन धरावंसं वाटावं असं एक आतून कायम एक फिलिंग येतं. मला वाटतं ते असं काहीसं आहे जे शब्दात नाही मांडता येणार. आणि आय एम शुअर ते त्यांना दैवत मानणारे प्रत्येकालाच ते वाटणार आहे. तर मला वाटतं की मला या फिल्मचा भाग होता आलं हे माझं भाग्य. आणि एवढ्या मोठ्या नावाबरोबर आज माझी ओळख जोडली गेली माणिकबाईंच्या नावाबरोबर. या म्हणजे आय मस्ट बी रिअली ब्लेस्ड आणि समवन अप देर इज व्हेरी हॅपी विथ मी. त्यामुळे हे घडू शकतं.